तामसिक भोग, माता भगवतीला तामस भोग का दाखवला जातो? या तामस भोगचं महत्व काय आहे, किंवा जे व्यक्ती व्हेजिटेरियन आहे किंवा ज्या व्यक्तींना तामस भोग दाखवायचा नाही त्यांनी या तामस भोगचा मार्ग काय करायचा आहे? बघा, देवीच्या अनेक पुस्तकांमध्ये माता भगवतीला बलिदानाचं वर्णन केलेलं आहे, परंतु त्याच्यात असं नाहीये की प्रत्येक वेळेस बली पशुचाच असावा. जो ज्या पद्धतीने, जो ज्या परंपरेने आपली सेवा करत आला आहे, जो वैष्णव परंपरेतून सेवा करत आहे त्याच्यासाठी शाकबली आहे. जो वामाचारातून देवीची सेवा करत आहे त्याच्यासाठी पशुबलीचा देखील वर्णन केलेलं आहे. तर तामस भोग तारापीठला, कलकत्त्यामध्ये कालीघाटला इत्यादी ठिकाणी देवीला मांस मसलीचा भोग दाखवला जातो. मग या भोग नैवेद्यामागचं कारण काय आहे? माता भगवती दैत्यांसोबत कुठल्याही शक्तीपीठाला वास करत असते. जसं तुळजापूरमध्ये आई भगवती महिषासुरमर्दिनी रूपात विराजित आहे, महिषासुराला मारलेला आहे, पायाखाली महिषासुर नामक दैत्य आहे. तसं भगवतीला जसे मनुष्य प्रिय आहे तसं दैत्य देखील भगवतीच बनवलेले एक अंश आहे. दैत्य, दानव, यक्ष, किन्नर इत्यादी भक्तांना भगवती आपल्या चरणामध्ये स्थान देत असते. तामस भोग का दिला जातो? जेव्हा आदिमाया आदिशक्तीचा उग्र रूप शांत करायचा असतो तेव्हा तामसिक पूजा केल्या जातात. जेव्हा देवीचं तामस शांत करायचा असतो तेव्हा तामसिक पूजा दिल्या जातात. यामुळे गृहस्थ माणसांनी ग्रह प्रपंचात असलेल्या संसारिक माणसांना तामस भोग देण्याचा अधिकार नाहीये. जे वैरागी आहेत, ज्यांनी आयुष्य पूर्ण देवीला समर्पित केलेलं आहे आणि जे भगवतीच्या सेवेमध्ये तल्लीन आहे आणि देहाच्या आत्मेच्या परे काहीतरी पाहिजे, तेव्हा भगवतीला तामस भोग दाखवला जातो. एखाद्या मंदिरात शक्तीपीठ आहे, ते स्वयंसिद्ध शक्तीपीठ आहे आणि तिथं हवन होत आहे, त्या हवनाच्या वेळेस भगवतीला तामस भोग दाखवला जातो. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल माध्यमाची लिंक देखील मी माझ्या स्टोरीला मेन्शन करत असतो. जास्त माहिती हवी असेल तर युट्यूब चॅनल अवश्य पहा. ओम काळी.